हे बघ वहिनी, मला वाईट नाही वाटणार मला, तू सांग ना प्लीज. हे बघ सारंग, तू ऑलरेडी सफर करतोयस, स्ट्रेस्ड आहेस, त्यामुळे आता तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस की नाही मला माहित नाही. म्हणजे तुला सांगू की नको? तुला अस्मी बाबतीत काहीतरी माहिती आहे ना वहिनी? प्लीज सांग. मला बरंच काही माहिती आहे. नाही म्हणजे आधी मलाही ती आवडली नव्हती, खटकली होती, पण काही गोष्टी नंतर समजल्या. पण एक गोष्ट कन्फर्म आहे सारंग, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. आणि आता हे जे काही घडलंय, तुमचं लग्न नाही झालं, ताटातूट झाली, त्यामुळे ती काही खुश नसणार आहे. ती पण तुझ्या इतकीच डिस्टर्ब असणार आहे, अनहॅपी असणार आहे. जगन्नाथने तिला प्लॅन केलं होतं माझ्या आयुष्यात वहिनी. आणि ते तुम्हाला पटलं? जगन्नाथने गोष्ट सांगितली आणि ते तुम्हाला पटलं का? चल एक वेळेस एक्सेप्ट करूया, ती कोण आहे? ती सावली. तिच्या आयुष्यात त्याने एक मुलगा आणला, लग्न ठरवलं, फसवलं, एक्सेप्टेड. अस्मी, कशावरून त्याने अस्मीला किडनॅप केलं नसेल? आणि आपल्या समोर एक स्टोरी पोर्ट्रे केली की मी अस्मीला सारंगच्या आयुष्यात पाठवलं, प्रेमात फसवलं, लग्न करायला भाग पाडलं. साऊ, तू तिकडे गेलीस खरं, पण इथे एक मुलगा वेळेवर गोळ्या घेत नाही, हे म्हणजे तुझ्या भाषेत समजव आता त्याला. बघ काय बोलतोय सर? होय ना. अप्पू, औषधं का घेत नाहीस तू? मी किती वेळा सांगितलंय, मी गेल्यावर तू औषधं घेत जा, काळजी घेत जा. काय चालू आहे तुझं? अगं किती फार कडू लागतं ग, मला नाही आवडत ते. तरी पण तुला औषधं घ्यावे लागणार आहेत, कळलं? साऊ, अरे बाबा. बाबा आले ना तुम्ही? आला का? दाखव बरं काय आलं सोनं. असं ना एखादा सोन्याचा मणी किंवा एखाद ग्रॅम सोनं काहीतरी काढलं असेल ना सोन्यासाठी. काय चालू आहे तुझं? थांब जरा. काय साऊ, आओ काय? अगं तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलंय राजा. आओ दाखवा ना लवकर. मी असते ना तुझ्या जागी. छान आहे. तेच म्हणलं, छान आहे ग. भारी आहे, भारी. आयुष्यात असं मंगळसूत्र बघितलं नाही हो मी. अयो, एवढं भरीव म्हणजे 10 तोळ्याचं तरी असेल नाही? सगदेवा, ते बबलू आणि सोम ते दोघं जे येणार आहे त्यांच्यासाठी कपडे घेतले ना? होय होय घेतले ना. टोपी आणि उपरणं बघितले त्यांच्यासाठी. बर बर. येणार आहे तो? टायमिंग मी सांगितलं का काही? हा नाही म्हणजे मला बी रेडी व्हायला लागेल ना, म्हणून विचारते. सांगितलं का काही? तुला कशाला तयार व्हायचं? आता काय करताय तुम्ही? म्हणजे बघा ना, एवढी साधी भोळी सुंदर बहीण आहे तुमची, तिला काय एकटीला सासरी पाठवणार का तुम्ही? हा, केवढी नाजूक आहे आपली साऊ. तिथं बरदास्त कोण ठेवणार बरं तिची? हो, तिला काही श्रीमंतीचा अनुभव नाही, पण मी आहे ना कोट्टलवारांच्या खानदानातली. श्रीमंती कशी आमच्या घरात एकदम उतू जाते ना. माहितीये ना किती तू जात होतो. हे बघ, आता सावलीचा सुखाचा संसार सुरू झालाय, तिकडे जायचीस आणि काहीतरी गोंधळ करायचीस. तू कुठे बी जायचं नाही, इथं थांबायचं. मला बी तसंच वाटतंय. सुनबाई, तुम्ही नका जाऊ. जयंती, माझ्या पोरीला जाऊ दे बाई तिच्या घरी. हे बघ, तिचा संसार आहे ना, सांभाळू दे तिला तिचाच. तुम्ही जे काही सांगायला आला असाल ना, प्लीज प्रयत्न सुद्धा करू नका, कारण माझं डिसिजन फायनल आहे. रिसेप्शन कॅन्सल म्हणजे कॅन्सल. रिसेप्शन कॅन्सल? अगं पण का? का म्हणजे? आपण जर का रिसेप्शन केलं तर त्या पोरीला पुन्हा एकदा मला माझ्या घरात आणायला लागेल, जे मला नकोय. तिलोत्तमा, लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळ नाहीये, वाटेल तेव्हा मोडून टाकायला.
ते लग्न झाल्या झाल्या आपली सून घर सोडून जाते? ही आहे का आपल्या घराण्याची परंपरा? हेच हवं होतं का तुला सारंगच्या भविष्यासाठी? साऊ, तुझ्या सासरची माणसं जरा कडक वागतात. नाही म्हणजे असणारच गलेक राहती. केवढी श्रीमंत आहेत ती, एवढा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यांचा, म्हणून जरा काळजी वाटते तुझी. साऊ, तुला त्या घरात नीट वागवतात ना पुरी? हो आहे. सांग, ऐश्वर्या मॅडमचा फोन आहे. बघ काय बोलतात बघ. बघ. आई, ते साऊच्या गिऱ्यांसाठी टोपी आणि उपरण आणले. इधर बघून घे ना. अरे हा. ये बघ ये. अरे साऊ. हॅलो. तुला जे ऐकवते ते ऐक, काही बोलू नकोस. तुम्ही विसरलाय का? रूपम कॉस्मेटिक्सचे आपण मालक आहोत. आपण सौंदर्य विकतो आणि त्या पोरीला मी सून म्हणून घरात ठेवून घेऊ? Nonsense. झाली तेवढी नाचक्की पुरेशी झाली नाही का पूजेमध्ये? का आता अख्ख्या जगासमोर करून घ्यायची आहे? बरं, या घरामध्ये ते लग्न कुणालाच मान्य नाहीये, मला सुद्धा नाही. फक्त तुम्हाला ती मुलगी या घरात हवी आहे. का हा हट्ट तुमचा?